आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ गेवराई तालुका अध्यक्ष कॉम्रेड सखाराम पोहीकर यांच्या उपस्थितीमध्ये दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर अन्नत्याग आमरण उपोषणाला बसलो होतो। परंतु गटविकास अधिकारी यांनी आपणास लेखी पत्र दिले आहे। त्या पत्रामध्ये त्यांनी आपल्याला असे लेखी दिले आहे की आपला ग्रामपंचायतीकडील आजपर्यंतचा थकीत 8.33% भविष्य निर्वाह निधी संबंधित ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या खात्यावर 30 ऑगस्ट पर्यंत जमा करून आपणास त्या कर्मचाऱ्याच्या खात्यावर पैसे जमा केलेली पावती देण्यात येईल। परंतु अन्नत्याग आमरण उपोषणाला स्थगिती देऊ आज 10 दिवस झाले आहेत, तरी पण पंचायत समितीकडून काही होत नाही असे आता लक्षात येऊ लागले आहे। तेव्हा आता एकच मिशन, जोपर्यंत आपल्या मागण्यांची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आपले अन्नत्याग आमरण उपोषणाला दिनांक 31 ऑगस्ट रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर सकाळी 11 वाजता अन्नत्याग उपोषणाला सुरुवात केली जाणार आहे। तेव्हा गेवराई तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी या अन्नत्याग आमरण उपोषणाला बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कॉम्रेड सखाराम पोहीकर यांनी केले आहे। गेवराई तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी यांना विनंती करण्यात येत आहे की आपण दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर अन्नत्याग आमरण उपोषण चालू केले होते, परंतु गेवराई पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्रीमती कमळे मॅडम यांनी आपल्याला लेखी पत्र दिले की आपल्या प्रलंबित मागण्या मी 30 ऑगस्टपर्यंत सोडवण्याचा प्रयत्न करून त्यात सर्वप्रथम आपली मागणी होती गेवराई तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीचे ग्रामपंचायतकडील थकीत 8.33 हे संबंधित ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या खात्यावर वर्ग करण्यात यावे। तसेच पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांना सुरक्षा किट देण्यात यावी, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना गणवेश देण्यात यावा, ग्रामपंचायतकडून थकीत राहणीमान भत्ता देण्यात यावा, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सूडबुद्धीने जी वागणूक देण्यात येते ती त्वरित थांबण्यात यावी। अशा विविध मागण्यांसंदर्भात आपण अन्नत्याग आमरण उपोषण चालू केले होते, परंतु गटविकास अधिकारी यांच्या विनंतीला बांधून आपण त्या उपोषणाला स्थगिती दिली होती। परंतु उपोषणाला स्थगिती देऊन आज जवळपास 10 दिवस पूर्ण झाले आहेत, तरी पण आपल्याला गटविकास अधिकारीकडून यांच्याकडून कसलाही प्रतिसाद आलेला नाही। तेव्हा जर आपला 30 ऑगस्टपर्यंत काही कर्मचाऱ्याच्या अकाउंटवर 8.33% हा भरणा जर झाला नाही तर आपण पुन्हा 31 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 वाजता पंचायत समिती कार्यालयासमोर अन्नत्याग आमरण उपोषण करणार आहोत। त्यासाठी गेवराई तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी कुठलीही वाट न पाहता 31 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता पंचायत समिती कार्यालय गेवराई या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित राहावे ही विनंती सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना लाल सलाम व महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ गेवराई तालुक्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आपणास जाहीर आव्हान करत आहे। महाराष्ट्र ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचा मी गेवराई तालुका अध्यक्ष कॉम्रेड सखाराम पोहीकर आपणास सांगू इच्छितो की जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आपला हा संघर्ष चालूच राहणार आहे आणि यासाठी आपण सर्वांनी साथ द्यावी हीच आपणास हात जोडून नम्र विनंती। पुन्हा परत एकदा सर्वांना लाल सलाम। सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई-पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे। आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे।
कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे. वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे. हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे. वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे. बातम्या व जाहिरातीसाठी संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11.